आयोजकांना विनंती असेल आपला जो काही निर्णय असेल तो आपण मैदानाच्या बाहेर घ्या, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये सामना चालू राहील. दोन्ही ऑफिसला देखील विनंती असेल बघा, आपण टाइम अलर्ट करायचा जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या 3 षटकांचा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. वाघ बंधूंची जोड्या अभि वाघ आणि अंकुश वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ज्यांना तब्बल 5 रात्रीमध्ये आम्हाला स्कोरिंगची भूमिकामध्ये मदत केली आणि खऱ्या अर्थानं आज रजा घेत असताना आपण पाहतो अनंत भगत, तुमचं देखील आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅकवर द्या सुरेश निरगुडा. अंकुश साडी कमालीचा फटका, यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लागला टार्गेट. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, हा पहिला शानदार चौकार. स्वागत केलं आपण पाहतोय, यावेळेस आपण पाहिलं गेल्या चौकारानं स्वागत केलं. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र शरीराचा भेद घेणारा हा चेंडू आपण पाहतोय आणि इथून मात्र एक रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न, चुकीचा कॉल आणि इथून रनआउटचे स्वीकार आणि फलंदाज बाद. माझी कार्य पियारी मना आधार दे, माझी कार्य पियारी. इथून मात्र आपण पाहिलं गेला रनआउटचा शिकार ठरला अंकुश. चला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे वाघाचीवाडी संघ. इथून मात्र कॉपरेट करायचं आणि आपली नेक्स्ट बॅट्समन मात्र रेडी ठेवायचा आहे. पहिला करारा झटका आपण पाहतो, सांघिक यश लावलं आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात. विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेलेला आपण पाहू शकाला. चौकार ठोकला तो अंकुशनं, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या. यावेळेस मात्र छोटा पॅकेट बडा धमाका 1 स्टार वाघाचीवाडी टीमचा, ज्यानं फार कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडल्या. रुपेश वाघ यावेळेस मात्र ऑन स्ट्राईक वरती, तर समोर चिंचवलीचा एक तेवढा सुपरस्टार खेळाडू सुरेश निरगुडा. फटका सुंदर आहे आपण पाहतो त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण बनून राहील दर्शक. आज येतोय हा पहिला चौकार रुपेशच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती अंकुशनं चौकारानं डावाची सुरुवात केली. त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं गेलं आणि जसा मैदानाच्या आतमध्ये रुपेश आला त्याने देखील चौकारानं स्वागत केला. आणि इथून पाहावं लागेल गोलंदाज सुरेशवरती थोडंसं दबाव निर्माण झालंय आणि तो दबाव हटवायचा असेल तर इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी हे सूत्र वापरावं लागेल. ब्लॉक खालचा चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. चला शांतता बाळगायची बघा, आपण जेवढा माहोल गरम कराल तेवढं वातावरण मात्र आपल्याला गरम पाहायला मिळेल. कारण अगोदरच आपण जर का पाहायला गेला भरपूर थंडी आपल्याला पाहायला मिळते. संघ पुढे सरकलाय, यावेळेस मात्र संघ जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती ऑन स्ट्राईक वरती. आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एक स्टार खेळाडू अभि वाघला आपण पाहतोय. वाघाचीवाडी टेनिस क्रिकेट या खेळाडून खऱ्या अर्थानं धनानं सोडलंय. मात्र इथून पाहावं लागेल समोर चिंचवली संघ आहे एक तेवढाच ताकदवार आणि तो परिचय दिला जातोय. आपल्या डावाची सुरुवात 6 धावेने करत असताना हा ठोकलाय अभि वाघच्या बॅटमधून. बिग हिट षटकार. सो मच 5 चेंडू एक तब्बल 15 धावा आणि इथून अंतिम चेंडू. जर का सुरेशला कमबॅक करायचा असेल तर आपल्या 6 चेंडू मधून हा एक चेंडू जर का सुरेश फेकला तर नक्कीच वापसी पाहायला मिळेल. मात्र तसं घडेल का? एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट आणि जो जाईल चेंडू सीमा पार, हा शानदार चौकार.
बॅटिंग पाहायला मिळाली. जरूर अंकुश वाघ मैदानाच्या बाहेर गेला, मात्र त्यानंतर अप्रतिम बॅटिंग राहिली गेल्या आणि तब्बल धाबा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये सुरेश निरगुडेनं तब्बल 19 धाबा, 3 षटकांची लढत. आणि अद्यापर्यंत आपण जर का पाहिलं गेलं माथेरान संघाचा 32 धाबा हायस्ट स्कोर राहिलाय. आणि जर का 32 पेक्षा जास्त धावसंख्या बनल्या तर माथेरान आणि भिंगार या दोन संघादरम्यान लढत होईल. 32 पेक्षा कमी राहिली तर यामधून विजय संघ भिंगार संघाच्या अगेन्स्ट खेळेल. म्हणजे भिंगार संघ देखील वाट पाहतो त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ 2 हात करेल यासाठी त्या संघाचा देखील प्रयत्न राहील. मात्र समोर या बेस मात्र आपण जर का पाहिलं गेलं दुसरं षटक शरद भगतला आपण पाहतोय संघाचा प्रमुख गोलंदाज या. जर का निर्णायक चांगली गोलंदाजी राहिल्या, जर का रुपेशला थांबवला तर नक्कीच पुन्हा एकदा चांगली वापसी निर्माण होईल. समोर डावकरी हाताचा फलंदाज ज्यानं चौकारानं स्वागत केलं होतं आणि इथून मात्र ऑल कार्पेटनं फटका सजवलाय. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तोपर्यंत रिस्की धाव आणि इथून मात्र पाहावं लागेल काय घडलं जातं. रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि धक्का क्रमांक दुसरा लागेल वाघाची वाटी रुपेच्या स्वरूपात. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बरसला होता लाखिवली संघाच्या अगेन्स्ट खेळ करत असताना. मात्र इथून संघ समोर वेगळा आहे आणि इथून कशा रीतीने खेळ केला जाईल. अद्यापर्यंत शरद भगत पहिला चेंडू सुरेख फेकला त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी मात्र प्रयत्न राहिला गेला, मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिल्या आणि तिथून मात्र रनआउटच्या स्वरूपात शिकार बनला गेला. आपण पाहतो ईस्टर्नच्या मांग्या अंबरनाथचा कॅप्टन गुल म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिले जातात आनंद गावंडेला आपण पाहतोय सातत्यानं आपण पाहायला गेला एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची देखील चांगली ओळख घ्या. मात्र समोर देखील तेवढाच एक गुणवान खेळाडू प्रकाशवीर या बेसमध्ये फुल्लर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. एक सिंगल तर कम्प्लीट होईल. चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत मात्र एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. शांत संयमी खेळ या षटकामध्ये चालू आहे आपण पाहतोय. कारण पहिल्या षटकामध्ये सुरेशला थोडासा मार जरूर बसला, मात्र त्यानंतर मात्र शरद भगतनं फार चांगली वापसी निर्माण केली मैदानाच्या आतमध्ये. कारण 2 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात एक सफलता आणि 2 धावा खर्च केल्यात एक निर्णायक क्षणाला गोलंदाजी करत असताना. कारण 3 षटकांचा सामना आणि 3 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धाब्यांचं टार्गेट सेट केले जाईल चिंचवलीच्या अगेन्स्ट हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. कारण उत्तरार्धामध्ये इन ऍक्शन मध्ये अनंत गावंडाची बॅटिंग पाहायला मिळेल, तसेच सुरेश निरगुडेचा क्लास देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र समोर अभिवाग या बेस मात्र आपण पाहतो अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चातुर्य जरूर दाखवलं आनंदानं, मात्र त्या ठिकाणी धाडस करू शकला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण अभिवागच्या अगेन्स्ट डॉट चेंडू फेकले जातात म्हणजे जणू काही बाळवंटात पाणी शोधण्यासारखं असेल आपण पाहतोय. आणि इथून जर का अशा रीतीने कमबॅक राहिला तर चिंचवली संघ मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. मात्र अविभाग एवढ्या सहज डॉट चेंडू फेस करेल का यावेळेस फटका सुंदर ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बनून राहील दर्शक आणि या झेल सोडलाय आणि या झेलची किंमत येणारा काळ आणि वेळ आपल्याला भरपूर काही सांगून जाईल. जर का असेल फर्स्ट एड बॉक्स जर का असेल तर मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्तता करायच्या. खेळाडू थोडीशी दुखापत झाली. खेळाडूला मात्र रेस्ट द्यायचा आहे. 12 मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला स्पर्धा कव्हर करायची आहे. जेवण दादा झुगरे आपण जर का कुठे असाल तर आपल्याला प्रकाश दादा शोधत आहे, आपण व्यासपीठात संपर्क साधायचा आहे.
चला स्पीडअप घ्यायचा आपण पाहतो या षटकातील आपण जवळपास 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल 27 अंकावरती. जो मागच्या चेंडूवरती षटकार आपण पाहिला असं वाटलं होतं झेल होता, मात्र क्षेत्ररक्षकानं केलेलं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोरावरती 6 धावा आपण पाहिल्या. यावेळेस पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट, यावेळेस मात्र पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण आणि यावेळेस चुकी केली जात नाही आणि यावेळेस फलंदाज बाद होईल. अभिभाग बॅक टू द पॅव्हिलियन. सजवायचं बघा. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल ढगाडूमध्ये नेक्स्ट प्लेअर मात्र रेडी ठेवायचं जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. आपण जर का पाहिलं गेला अद्याप या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अभिवाग बाद झालाय, अंकुश वाघ देखील बाद झालाय, रुपेश देखील बाद झाला आणि यावेळेस नवीन फलंदाज चंदर वाघला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एकेकाळचा एक सुपरस्टार खेळाडू आपण पाहिला गेला. जवळपास 2017-18चा आपण जर का विचार केला गेला त्या हंगामामध्ये या खेळाडूचा देखील बोलबाला फार मोठा होता. मात्र इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का. मात्र फटका तर सुंदर या चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत अवधी होता मैदानाच्या आतमध्ये 2 धाबेचा आणि या 2 धाबेना संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय तब्बल 27-29 या अंकावरती संघ जाऊन पोहोचला आपण पाहतोय. अद्यापर्यंत आपण जर का पाहायला गेलं 2 षटकांमध्ये आपण पाहतो तब्बल 29 धावा बनल्यात आणि इथून पाहावं लागेल अंतिम षटक आणि अंतिम षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल. 14.00च्या सरासरीनं यावेळेस मात्र धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक चांगली धावसंख्या बनवली गेली तब्बल 29 धावा. म्हणजे इथून जवळपास आपण जर का पाहायला गेला खऱ्या अर्थानं 5 धावा जरी बनल्या तरी देखील यामधून विजय संघ अंतिम सामना खेळेल आणि म्हणजे सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल माथेरान आणि भिंगार या 2 संघादरम्यान. मात्र जर तर हा विषय या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती चंद्रला आपण पाहतोय. समोर डावखुऱ्याचा फलंदाज प्रकाशवीर उर्फ जड्याला आपण पाहू शकाल. मागच्या सामन्यामध्ये ज्या रीतीने खेळ राहिला होता जर का तशा रीतीने बॅटिंग केली तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. अन्यथा गोलंदाज आपण चंद्रचा जर का विचार केला गेला हा देखील एक फार चांगला गोलंदाज आहे. जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिली तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल आणि 3 षटकामध्ये किती धाब्यांपर्यंत रोखलं जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल. यावेळेस फटका सुंदर आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण बनून राहील दर्शक. या चुका आपल्याला भरपूर मागात पडतील आणि आलेला हा शानदार चौकार. सायनस संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो तब्बल 33 या आकड्यावरती म्हणजे यामधून विजयी संघ अंतिमचा सामना केला आजच्या रजनीतील आणि पुढचा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथून मात्र विकेट किपर बीट त्यानंतर मात्र एक रिस्की धाव पंच सांगतील लाईन खराब आहे. युटीचा वाईड चेंडू 1+1 अशा टोटल या 2 धावा आणि या 2 धाबेनं संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय तब्बल 35 या आकड्यावरती जबरदस्त सामना रंगला जातो मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचं आपण पाहतोय अंतिम षटक. अद्याप आपण जर का पाहिलं या षटकातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण जर का पाहिलं गेल्या संघ जाऊन पोहोचला तब्बल 35 या अंकावरती वाघाजवाडी संघाची देखील गोलंदाजी त्यांची ताकद जाणली जाते आणि 35 धावा म्हणजे एक फार चांगली धावसंख्या बनल्या आणि इथून पाहावं लागेल चंद्र कशा रीतीने कमबॅक करेल कारण अजूनही उर्वरित या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 5 चेंडू कशा रीतीने रिलीज केले जातील. समोर चंदर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. यावेळेस मात्र अप्परकटचा सुंदर फटका. यावेळेस पाहावं लागेल आउटफील्डने 60 दिल्या आणि इथून मात्र मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगल वरतीच मात्र समाधान मानलं जाईल.
जर का आउटफील्डनं साथ दिली नसती तर चेंडू मात्र जरूर सीमा पार झाला असता. मात्र तसं घडलं नाही. या लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला थोडंसं मात्र अडथळा निर्माण होते आपण पाहतोय. कारण वारंवार प्रत्येक आपण पाहिलं गेलं स्ट्राईक चेंज होते, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण चेंज करावं लागतं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजासाठी देखील थोडंसं आव्हान कठीण होतं. कारण ज्या रीतीने आपण पाहिलं गेलं लेफ्टी रायटी मैदानाच्या आतमध्ये कॉम्बिनेशन चालू आहे आणि समोर यावेळेस मात्र प्रकाशवीर सज्ज होईल. यावेळेस मात्र शॉर्ट टॉप लेन वरती प्रॉपर टायमिंग करू शकला नाही दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र एका फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सचिन 11 माथेरान गावदेवी भिंगार. भिंगार टीमचे कॅप्टन आलेत, माथेरान टीमचे कॅप्टन. आपल्याला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, आपण मात्र टॉस साठी मात्र संपर्क साधायचा आहे. अंतिम षटक चंदरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, मात्र त्यानंतर फार चांगलं कमबॅक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश यावेळेस मात्र दाखल झाले 9 सेकंड वरती. मात्र इथून समोर सामना करेल प्रकाश. पाहावं लागेल फटका तर सुंदर आहे, मात्र चेंडूला लांबी कमी आहे, उंची जास्त. त्या ठिकाणी शरद भगत मात्र चुकी करतोय. मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जबरदस्त प्रयत्न आणि इथून मात्र जेल टिपला गेला असं वाटलं होतं, चेंडू भूमीला दान होईल. मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये जो प्रयत्न राहिला गेला लाजवाब आणि इथून मात्र विकेटचा पतन. फलंदाज बाद. संख्या जाणून पोहोचले तब्बल 36 अंकावरती आणि अजूनही या षटकातील उर्वरित आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 मधून एखादा मोठ्या फटक्याची अपेक्षा करत असेल वन स्टार वाघाची बडी संघ. कारण आपण जर का पाहिलं 36 बनल्यात, चौकार आला तर 40 बनतील, त्यापेक्षा जर का जास्त धावसंख्या बनल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. जर का गोलंदाजाने 2 चेंडू सुरेख फेकल्या, जर का 40च्या आतमध्ये रोखायचं असेल तर इथून मात्र कमबॅकिंग चेंडू मैदानाच्या आतमध्ये चंदरला देखील फेकी करावं लागतील. समोर फलंदाज यावेळेस आपण पाहतो महेश वाघ तब्बल 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. इथून फटका तर सुंदर आपण पाहतो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र बनून राहील दर्शक. एक टप्पा घेत चेंडू फरार. सायनस संघ एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचले तब्बल 40 अंकावरती आणि इथून अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकले जाईल. आपण जर का विचार केला गेला अंकुश वाघ स्वस्तात बाद झाला असं वाटलं होतं, कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल, मात्र तसं घडलं नाहीये. आणि इथून पाहावं लागला अंतिम चेंडू मात्र सुरेख फेकला गेला. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या सायना पंच सांगतील षटक क्रमांक 3 देखील संपल्याने संघ जाऊन पोहोचला 41 अंकावरती आणि उत्तरार्धामध्ये येणारे 18 चेंडू आणि गरज असेल तब्बल 42 धावसंख्येची. जसे उत्तरार्धाला सुरुवात होईल आवाजामध्ये आपण करूया बदल, आपल्याला आवाज ऐकायला मिळेल आमचे परम मित्र अमोल बेर. खऱ्या अर्थानं आपल्याकडे वेळ आहे, टॉस करून घेऊया. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आले सचिन 11 माथेरान आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गावदेवी भिंगार. आपण पाहतो या स्पर्धेचे सर्व जवळदादा जोगुऱ्या यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील आपण जर का पाहायला गेला दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय आणि इथून टॉस केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टॉस जिंकला भिंगार टीमनं, डिसिजन फील्ड फर्स्ट. आणि इथून मात्र बॅटिंग ज्यांच्या बाटेलियन माथेरान टीमच्या आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांना देखील देऊया शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. आणि यामधून विजय संघ आजच्या रजनीतील खऱ्या अर्थानं क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल. जशी सामन्याला सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. खऱ्या अर्थानं चला बॅट्समन पाठवायचं आहे बघा, इथून थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. चिंचोली संघ आपल्याला विनंती असेल आपण जर का पाहायला गेला अद्याप आपल्याला आजच्या बॉलमधील अजूनही एक मॅच आपल्याला कव्हर करायचे, त्यानंतर मात्र
सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र मेगा फिनाले आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जे संघ फायनलमध्ये दाखल झाले त्या संघांना देखील विनंती असेल, आपण जर का आला असाल तर आपण चौथ्या रजनीमध्ये अर्थातच कालची रजनीमध्ये आपण पाहायला गेल्या बेल्या 11 मोरिया दोदानी संघ दाखल झाला होता आणि आज आपल्याला देखील एक संघ पाहायला मिळेल. म्हणजे अशा रीतीने 5 संघ आपण जरूर पाहू शकाल आणि त्यानंतर मात्र आयोजक आपल्याला सांगतील की 5 संघादरम्यान कशा रीतीनं मात्र सामने खेळवले जातील. बघा बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्याने कोणी शेकोटी पेटवली आपल्याला प्रेमाची विनंती असेल आपण शेकोटी विझवायच्या. जर का आयोजक तिथपर्यंत पोहोचले तर आपल्याला अपमान सहन करावा लागेल, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही संघाला मात्र त्याचा त्रास होणार नाही. आणि जर का त्याचा त्रास झाला तर एखादा संघ पराभूत देखील होऊ शकतो. बघा ज्याने कोणी शेकोटी पेटवली आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला इथून प्रेमाची विनंती आहे की शेकोटी विझवायच्या. उत्तरार्धाला सुरुवात होईल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑनर स्ट्राईक वरती सुरेश निरगुडा आणि त्याला साथ देईल अनंत गाबंडा. या सीझन मध्ये जवळपास 4 ते 5 अर्धशतक त्याच्या नावावरती राहिले गेले आहेत. मात्र इथून तो फॉर्म जर का पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग भरला तर जरूर आपण पाहतो या 3 षटकामध्ये तब्बल 42 धावा सहज रीतीने बनवल्या जातील. मात्र एवढं सोपं आव्हान राहील का? समोर गोलंदाजी ट्रॅकवरती अविभाग पहिलं षटक यावेळेस मात्र महत्वाचं राहील. सुरेश साठी वेगवान चेंडू, क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ फटका, वेसेफ मध्ये चेंडू सीमा पार, एक टप्पा, हा शानदार चौकार. मागचा आपण पाहतोय जशास तसं उत्तर दिलं मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये देखील चौकारांना डावाची सुरुवात झाली होती आणि उत्तरार्धामध्ये देखील ते चित्र पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट मिनी लेग आफ्टर लँड व्हायला आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आपण त्या ठिकाणी रुपेशला पाहिले जबरदस्त फेकी देखील अचूक आली आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या सायन्स संघ पुढे सरकलाय 5 अंकावर द्या. शांत संयमिक मैदानाच्या आतमध्ये डाव चालू या ज्या ठिकाणी आपण जर का पाहिला गेला 42 धावेचा पल्ला पार पाडायचा आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट आजच्या दिवसातील क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल आणि इथून पाहावं लागेल जर का अनंताची बॅट बोलली तर या धाबा सहज रीतीने बनतील. मात्र पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. यावेळेस फटका तर सुंदर आलांद कारपेंडा काबू कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, थोडासा फंबल, लगेच चातुर्य दाखवलं मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र या 2 धाबा. कारण इथून या सामन्यामध्ये एक एक धाव भरपूर महत्वपूर्ण राहील. ज्या ज्या ठिकाणी चुका होतील त्या त्या ठिकाणी मात्र जर का आपण पाहतोय विरोधी संघाने त्यावरती मात केली तर नक्कीच तो संघ पुढे वाटचाल करेल. अद्यापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तब्बल 7 अंकावरती. पहिल्या षटकातील जवळपास 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अविभाग एखाद्या विकेटसाठी जाळ रचेल. मात्र समोर अनंत गावंड आहे, कशा रीतीने फेस करेल हे देखील पाहावं लागेल. भन्नाट वेग आपण पाहिला, चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. विकेट किपरच्या मागे आपण जर का पाहिला गेला एक जबरदस्त आपण पाहतोय विकेट किपर म्हणून ज्याची गणना केली जाते चंद्रबागला आपण पाहतोय सातत्यानं एक चांगला गुणवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र समोर पाहावं लागेल अनंत गावंड देखील तेवढाच सर्व गुण संपन्न खेळाडू. अक्रॉस द लाईन फटका सुंदर, पाहिलेग क्षेत्र खाली आणि इथून पाहावं लागेल पॉवर सर्कलचा फायदा उचलला जातोय आणि चेंडू सीमा पार, हा शानदार चौकार. जाबेचा आव्हान आहे आणि ते आव्हान मात्र मोडण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे, गॅप भरपूर मोठी आहे. यावेळेस मात्र पाहावं लागेल चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक, हा दुसरा चौकार आणि या चौकाराच्या सायना पंच सांगत असताना षटक क्रमांक पहिले देखील संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय एक चांगल्या स्थितीमध्ये. बिनगडी बाद बीसीसी चिंचवल्या 15 आकड्यावरती.
करायला 27 धावसंख्येची गरज. मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता अनंत गाबंडाची जर का बॅट बोलली तर या धाबा सहज रीतीने बनतील. मात्र यावेळेस आपण पाहतो दुसरं षटक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रकाश वीरला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर द्या. संघाचा प्रमुख आश्रय जर का या षटकामध्ये कमबॅक राहिला तर नक्कीच वन स्टार वाघाजवाडी संघ होईल. अन्यथा जर का सुरेश निरगुडाची बॅट बोलल्या तर मात्र चिंचवली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आणि इथून पाहावं लागेल भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या समोर उत्तर नव्हतं आपण पाहतोय. आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव निर्माण होईल आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या बीसीसी चिंचवली संघावरती. जर का त्या दबावाला हटवायचं असेल तर इथून मात्र एक चांगला खेळ करणं देखील फार महत्त्वाचं राहील आपण पाहतोय. कारण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांवरती यावेळेस आपण पाहतोय. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं येणारे 11 चेंडू आणि अद्याप तब्बल 27 धावसंख्येची गरज. सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये जर का बनवायचा असेल तर या षटकामध्ये सुरेशला चांगला खेळ करावा लागेल. आणि यावेळेस मात्र ऑलांद कार्पेटनं फटका सजवला आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या. थोडंसं चाचपटला मात्र दुसरीचा प्रयत्न करू शकला नाही. फेकी खराब होती. मात्र जर का धाडस केला असता तर जरूर 2 धावा देखील कंप्लीट झाल्या असत्या. मात्र आनंदाला माहिती आहे त्याला स्वतः पुढे विश्वास ठेवलाय आणि इथून मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिला गेला. एक सिंगल जरूर मिळाली आणि संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 16 आकड्यावरती समीकरण जर का आपण पाहिलं गेलं 10 चेंडू आणि अजूनही 26 धावसंख्येची गरज. या षटकातील 4 चेंडू प्रकाश वीरच्या कोट्यातील भरपूर महत्वाचे राहतील. अनंतासाठी लोवर फुलटॉस विकेट किपरला चकवा. नशिबाची साथ चेंडू लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप हा शानदार चौकार. नशिबाची साथ लाभली आणि या 4 धाबा कशा काळ येणार धाबा येणं फार महत्वाचं आहे. आणि संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो 20 आकड्यावरती. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू ऑन साईडला फटका सजवला आपण होता एक्स्ट्रा कव्हर मधून. क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पुढे सरकलाय आणि इथून पाहावं लागेल चातुर्य दाखवलं आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. आणि या सिंगलच्या सायना संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो 21 अंकावरती. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 8 चेंडू आणि तब्बल 21 धावा. एखादा मोठा फटका या 2 चेंडूकडे येणं फार महत्वाचं राहील चिंचवली टीमसाठी. आणि सुरेश तो प्रयत्न जरूर करेल. आणि इथून पाहावं लागेल गतीमध्ये परिवर्तन. पंचाने सांगितलं लाईन खराब आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल आणि संघ जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. आता समीकरण मात्र थोडंसं बदलत असताना वाईट साठी रिव्ह्यू नाही. पंच जो काय निर्णय देतील त्यावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू वापरला जाईल आणि तो देखील एक रिव्ह्यू. आणि तो रिव्ह्यू घेण्यासाठी तुमच्या समोर 5 सेकंदाचा अवधी राहील. आणि त्यानंतर मात्र जो काय पंच निर्णय देतील त्यावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. इथून मात्र सामना देखील महत्वाचा आपण पाहतोय. फटका सुंदर आहे मात्र पाहावं लागेल गॅप शॉट सिलेक्शन. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणि या 2 धाबा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तब्बल 24 आकड्यावरती. आणि या षटकातील अंतिम चेंडू आणि समीकरण आपण जरी का पाहिलं गेलं 7 चेंडू आणि कंपल्सरी 18 धाबा. अद्यापही दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष करत असताना मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केला जातोय. मात्र त्या प्रयत्नांना यश कुठपर्यंत येईल हे देखील पाहावं लागेल. हा चेंडू सामन्याचा आपल्याला भरपूर काही सांगून जाईल. समोर सुरेश. यावेळेस मात्र भन्नाट वेग आपण पाहिला आणि इथून मात्र पंच सांगतील लाईन खराब आहे. या एक्स्ट्रा स्वरूपात धावा भरपूर काही सांगून जातील आपण पाहतोय. आणि अतिरिक्तच्या स्वरूपात पंचांना जर का डाऊट असेल तर पंच घेऊ शकतात. आणि पंचाने सांगले 3ऱ्या पंचांकडे रेफर केले जाईल. बघा वाद घालू नका. जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. हे पहा चिंचवली संघ आम्ही पहिल्या दिवसापासून अनाउन्समेंट करतोय की पंचांचं जे डिसिजन असेल ते योग्य असेल आणि त्यानंतर पंचांना जे काही डाऊट असेल तर मग ते 3ऱ्या पंचांकडे रेफर करतील. याकडे लक्ष असू द्या. चिंचवली संघ आपण वाद घालायचा नाही. जे काय निर्णय असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. 3ऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय वाईट साठी.
वाईट आहे बघा. तिसऱ्या पंचाने देखील चेक केल्या गेल्या आणि इथून मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तब्बल 25 या आकड्यावरती आता समीकरण येणारे आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 7 चेंडू आणि अद्याप आपण जर का पाहिलं गेलं जवळपास 17 धावसंख्येची गरज. हा अंतिम चेंडू सुरेश साठी फटका मात्र फसला गेला. मात्र विकेटची संधी असेल. 2 क्षेत्ररक्षण रेस लागली जाते. शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रयत्न केला जातोय. 2 धाबा तर पूर्ण झाल्यात आणि 2 धाबेने संघ पुढे वाटचाल करेल. तब्बल 27 या आकड्यावरती आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावसंख्येची गरज. त्याला स्पीडअप घ्यायचा वाघाजवाडी संघा. ज्या रिदम मध्ये मॅच चालू आहे रिदम तोडू नका. अंतिम 6 चेंडू आणि इथून गरज असेल तब्बल 15 धावसंख्येची. आपण जर का पाहिलं गेलं अभिभागनं पहिलं षटक विकलं त्यानं दावा करता गेला 15 आणि दुसरं षटक प्रकाश वीरचं फार निर्णायक राहिलं ज्यानं दावा करता गेला फक्त आणि फक्त आपण पाहतोय 12 धावा आणि इथून मात्र अंतिम 6 चेंडू आणि आपण पाहतोय सामन्याचं भविष्य सोपवलं. यावेळेस गोलंदाज रमेश वरती विश्वास दाखवलाय. 6 मध्ये गरज आहे तब्बल 15 धावसंख्येची आणि अद्यापही जोड साखळे आपण जर का पाहिले गेले दोन्ही सलामीर मैदानाच्या आतमध्ये अनंत गावंडा सामना जिंकून देईल का बीसीसी चिंचवली टीमला. आपल्या नावाचा परिचय पुन्हा एकदा पटवून देईल का प्रेक्षक वर्गांना. का समोर वाघाजवाडी संघा गोलंदाजी जोरावरती सामना खेचून देईल हे देखील पाहावं लागेल. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय कारण यामधून संघ जिंकेल तो क्वालिफायरचा अंतिम सामना खेळेल आजच्या रजनीतील. आणि इथून पाहावं लागेल पहिल्या चेंडूवरती स्वागत. क्या बात या. आणि इथून मात्र सांगितलं जातं अनंत गावंडाच्या माध्यमातून इथून मात्र या 6 धावेना सामना पूर्णपणे खुला झालाय. संघ जाणून पोहोचलाय तब्बल आपण पाहतो यावेळेस 33 अंकावरती. आता समीकरण येणारे 5 चेंडू आणि तब्बल 9 धावसंख्येची गरज असेल. सामना एकतर्फी होईल मात्र तसं घडलं नाही. या केलेला जबरदस्त खेळ अनंत गावंडाला माहिती होता शेवटच्या क्षणापर्यंत जर का मैदानाच्या आतमध्ये थांबलो तर सामना सहज रीतीने जिंकून देईल. कारण कॅप्टन कुल स्वतः संघाचा संघनायक आहे. त्याला संघनायकाची भूमिका बजवायची आहे. तर एका बाजूला आपण पाहतो रमेश वरती विश्वास दाखवला. अंकुश वाघला गोलंदाजी का दिली नाही हा देखील प्रश्न संघनायकाला विचारला जाईल. मात्र पाहावं लागेल 5 मध्ये 9 बनतील का हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट फटका सुंदर ऑलंद कार्पेंटर लॉंगनला क्षेत्ररक्षण तैनात सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. आता इथून स्ट्राईक रोटेट झाल्या. सामन्याचं चित्र बदलेल का हे देखील पाहावं लागेल. स्ट्राईक ऑन वरती आपण पाहतो चिंचवली टीमचा देखील एक विस्फोटक फलंदाज सुरेश निरगुडा यंदाच्या सीझन मध्ये तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये 2 मालिकावीरच्या 22 सायकल त्याच्या नावावरती देखील आम्ही पाहिल्यात. मात्र इथून रजनी स्पर्धा आहे. समोर वाघाजवाडी संघ आहे. पनवेल विभागातील एक ताकदवार संघ. तर एका बाजूला आपण पाहतोय अंबरनाथ बदलापूर विभागातील एकदम दादा संघ आपण पाहतोय. म्हणजे घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये फार चांगलं रंगलं जात आहे. 4 चेंडू आणि तब्बल 8 धावसंख्येची गरज. 4 मध्ये 8 बनतील का हे देखील पाहावं लागेल. या बेस मात्र भन्नाट वेगाने चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. अशा अबोध नजरेने पंचांकडे जात जरूर मागितल्या मात्र पंचांनी सांगितलं हा डॉट चेंडू इथून स्ट्राईक रोटेट झाली. त्याचा फायदा उचलला जाईल का पुन्हा एकदा सुरेश एखादा चांगला फटका सजवत मॅच मध्ये वापसी करेल. 3 चेंडू 8 धावेची गरज अजून असताना आपण पाहतोय सुरेशचा वैयक्तिक खेळ पाहिला 7 मध्ये 10 वरती खेळतोय. अनंतानं 8 मध्ये 18 बनवल्यात. मात्र इथून 3 मध्ये 8 कोण बनवेल हे देखील पाहावं लागेल की गोलंदाज रमेश वापसी निर्माण करून देईल. पहिल्या चेंडूवरती षटकाराला त्यानंतर मात्र फार चांगलं कमबॅक. या बेस मात्र पाहावं लागेल. लाईन पाहिली जाईल. पंच सांगतील लाईन खराब आहे आणि इथून मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा स्वरूपाचे धावा खर्च केल्यात. त्या एक्स्ट्रा धावा कुठे का वाघाजवाडी टीमला थोडंसं मात्र बॅकफुटला घेऊन गेल्यात. अद्यापर्यंत जवळपास आपण पाहतोय समीकरण येऊन ठेपले 3 मध्ये 7 धावसंख्येची गरज. चिंचवली संघाचे पाठीराखे विचार करत असतील एक चांगला फटका तर सामन्यामध्ये वापसी निर्माण होईल. वाघाजवाडी टीमचे पाठीराखे विचार करत असतील एक डॉट चेंडू मॅच मध्ये मात्र चांगली रंगतदार स्थिती निर्माण होईल. मात्र कोणत्या संघाच्या बाजूला आपण पाहतोय
सामना झुकेल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. यावेळेस मात्र पाहावं लागेल अलांद कारपेंटर फटका सजवला 20 मध्ये. एक सिंगल मिळाल्या. सुरेशने त्याचं काम पार पाडलंय कारण त्याला माहिती आहे अनंताला स्ट्राईक ठेवायच्या ज्या अनंतानं मॅच मध्ये रंग भरलेत. आता सामना येऊन टेपलाय कंपल्सरी 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. आता इथून अनंता हेच विचार करत असेल एक षटकार सामना फिनिश. गोलंदाज विचार करत असेल एक डॉट चेंडू पुन्हा एकदा वापसे. मात्र इथून गोलंदाज समोर 2 ऑप्शन आहेत आणि फलंदाज समोर 1 ऑप्शन म्हणजे आव्हान फार कठीण राहील. जर का एक डॉट आला तरी देखील अंतिम चेंडू शिल्लक राहील. मात्र पाहावं लागेल 6 धावसंख्येची गरज आणि इथून फटका आपण पाहायला गेला फसला गेलाय. झेलची संधी आणि इथून या चुका भरपूर मागात पडतील. 2 तर कंप्लीट तिसरीचा प्रयत्न आणि 3 धाबा देखील पूर्ण झाल्यात. आता सामना येऊन टेपला अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 3 धाब्याची गरज. कॅच सोडली की मॅच हा येणारा वेळ आणि काळ सांगून जाईल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आपण पाहतो खऱ्या अर्थानं पाण्याची मागणी केली जाते. सामना भरपूर महत्वाचा आहे आणि स्ट्राईक वरती सुरेश निरगुडा यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सुरेश मध्ये देखील क्षमता भरपूर मोठी आहे कारण 1 मध्ये 3 बनवायच्यात. पळून काढणं भरपूर कठीण राहील. जर का मोठा फटका आला तर ते धावा बनतील. चौकाराला षटकाराला तरी सामना जिंकला जाईल. मात्र पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग घेतली जाते कारण 1 चेंडू या स्पर्धेतील तुम्हाला पुढे घेऊन जाईल. जर का या चेंडूवरती 3 पेक्षा कमी धावसंख्या खर्च झाली तर विजयाचा जल्लोष साजरा करेल वन स्टार बागाजवाडी संघ. जर का 3 धावा बनल्या तर जल्लोष करेल आपण पाहतो खऱ्या अर्थानं बीसीजी चिंचवली संघ. पाहावं लागेल अंतिम चेंडू गोलंदाजाला कशा रीतीने हाताळायचा यासाठी ही टीम मीटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. मात्र गोलंदाज देखील या ठिकाणी दोन्ही टीमला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज रमेश फलंदाज सुरेश हे देखील पाहावं लागेल. अंतिम चेंडू 3 धाब्याची गरज आपण पाहू शकाल. आनंद कारपेंटर फटका सजवला. 1 सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. 2 धाबा कंप्लीट आणि आता इथून 1 धावेनं हा सामना मात्र खऱ्या अर्थानं काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. 1 धावेनं सामना परास्त झाला बीसीजी चिंचवली संघ आणि 1 धावेची किंमत काय असते आज खऱ्या अर्थानं आपल्याला जरूर पाहायला मिळाल्याने सामना जिंकलाय वन स्टार बागाजवाडी संघ. अभिनंदन. हार्ड लक बीसीजी चिंचवली संघ. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी भिंगार आणि त्यांच्या अगेन्स्ट सचिन 11 माथेरान. या सामन्याचा सामनावीर